दुसऱ्या दिवशी मस्त तयार होऊन मी गेली होती माझ्या माहेरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। हा आहे माझ्या माहेरचा गणपती बाप्पा, जो आमच्या अन्वीच्या नवसाचा गणपती बाप्पा आहे। माझ्या माहेरी गणपती बाप्पाच्या बाजूला हा क्यूट उंदीर मामा आणला होता, तो किती मस्त अशी घंटी वाजवत होता। मी माझ्या घरी गेल्यानंतर अन्वीला माझ्यासोबत काही ना काही खेळायचं असतं, तर तिने आज खेळणी मांडली होती। खेळणी खेळता खेळता ती काय काय बनवत होती आणि मला खायला देत होती। अशी आहे आमच्या बहिणींची केमिस्ट्री। आज बाप्पाचं विसर्जन होतं, त्यामुळे बाप्पाला आलेली सर्व फळं कट करून घ्यायला लावली होती, कारण विसर्जनानंतर सर्वांना प्रसाद वाटण्यासाठी। त्यानंतर बाप्पाला ओट्यावर काढला, आरती करून घेतली आणि आमच्याकडे अशी खाली बसून त्याच्यावरून बाप्पा नेला जातो। असं म्हटलं जातं वर्षभराचं काही दुःख असतं, आजार असतं, ते बाप्पा आपल्यासोबत घेऊन जातो आणि आपल्याला चांगलं आरोग्य देतो। ओट्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नाचत गात सर्वजण तलावाजवळ बाप्पाच्या विसर्जनासाठी बाप्पाला नेत होते। तलावावर पोचल्यानंतर बाप्पाची आरती झाली, मस्त असं बाप्पाचं विसर्जन झालं। मग सर्वांना फळाचा प्रसाद वाटला आणि आम्ही आमच्या घरी